नमस्कार. आज आपण धम्मपदातील एका खूप महत्वाच्या गाथेवर बोलणार आहोत. ही गाथा आहे कर्माच्या परिणामांबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या दुहेरी दुःखाबद्दल. चला या प्राचीन ज्ञानाला जरा जवळून समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपण जे काही करतो त्याचे परिणाम, त्याचं ओझं ते मृत्यूच्या आधीच म्हणजे ह्याच आयुष्यात दुःख निर्माण करू शकतं का? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तराच्या शोधात आपण आज निघालो आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट धम्मपदामध्ये मिळतं. तिथे कर्माच्या परिणामांवर एक खूप खोलवर विचार करणारी शिकवण दिलेली आहे. ही आहे ती मूळ पाली भाषेतील गाथा. या दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. एक आहे इध म्हणजे इथे या जगात, आणि दुसरं आहे पेच्च म्हणजे परलोकात. हे दोन शब्दच या गाथेच्या मूळ संकल्पनेचा म्हणजे दुहेरी दुःखाचा पाळा आहेत. आता याचा मराठीत अर्थ पाहूया. पाप करणारी व्यक्ती इथेही शोक करते आणि परलोकातही शोक करते, म्हणजे ती दोन्ही ठिकाणी दुःख भोगते. आपल्या कर्मांची वाईट बाजू पाहून ती शोक करते आणि तिला खूप जास्त दुःख होतं. ही गाथा स्पष्टपणे सांगते की वाईट कर्मांची जोडलेलं दुःख हे दुहेरी असतं. आता ही शिकवण नुसती ऐकून समजणार नाही, त्यासाठी आपण एक कथा पाहूया. ही गोष्ट आहे चुंद नावाच्या एका माणसाची, ज्यामुळे आपल्याला या गाथेचा अर्थ अगदीच स्पष्ट होईल. 55 वर्ष, विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. तब्बल 55 वर्ष चुंदेने डुकरं कापण्याचा व्यवसाय केला आणि या काळात त्याने एकही चांगलं काम केलं नाही. त्याचं आयुष्य वेळवण विहाराजवळ राहूनही पूर्णपणे क्रूर आणि कठोर होतं. आणि त्याच्या याच स्वभावाचे आणि कर्मांचे भयंकर परिणाम त्याला आयुष्याच्या शेवटी भोगावे लागले. आता आपण गाथेच्या पहिल्या भागावर लक्ष देऊया. इध सोचती म्हणजे इथे शोक करतो. चुंदला या जन्मात जे दुःख भोगावं लागलं ते नेमकं कसं होतं? त्याच्या आयुष्याचे शेवटचे 7 दिवस अक्षरशः नरकयातनांसारखे होते. त्याला इतक्या वेदना होत होत्या की तो डुकरासारखा ओरडू लागला, जमिनीवर रांगू लागला. जणू काही आयुष्यभर ज्या प्राण्यांना त्याने मारलं त्यांच्याच वेदना तो स्वतः अनुभवत होता. हे त्याच्या कर्मांचं थेट प्रतिबिंबच होतं. बरं, हे झालं या जन्मातलं. पण चुंद्याच्या मृत्यूनंतर काय झालं? गाथेनुसार परलोकात म्हणजे पेच्च त्याला कोणतं दुःख मिळालं? चला ते पाहूया. इथे निरय ही एक संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. निरय म्हणजे सतत यातनेचं ठिकाण. पण हे नरकापेक्षा थोडं वेगळं आहे, कारण इथलं दुःख कायमस्वरूपी नसतं, तरीही ते खूप भयंकर असतं. आणि चुंजचा पुनर्जन्म झाला तो सगळ्यात भयंकर अशा अविची निरयमध्ये. आता चुंदेच्या दुःखाच्या या दोन्ही अवस्थांना आपण पुन्हा एकदा गाथेशी जोडून पाहूया, म्हणजे तिचा अर्थ एकदम स्वच्छ होईल. तर बघा, चुंदची कथा त्या दोन्ही ठिकाणी शोक करतो या वाक्याला अगदी तंतोतंत लागू पडते. इथे म्हणजे या जन्मात त्याला शारीरिक आणि मानसिक यातना झाल्या, आणि परलोकात म्हणजे मृत्यूनंतर त्याला निरयमध्ये दुःख भोगावं लागलं. आणि गाथेचीही ही शेवटची ओळ आपल्याला पुन्हा मूळ मुद्द्याकडे घेऊन येते. दुःखाचा खरा स्रोत काय आहे? बाहेरील शिक्षा नाही. खरा स्रोत आहे स्वतःच्या वाईट कर्मांची झालेली जाणीव. ती जाणीवच सगळ्यात जास्त त्रासदायक असते. आणि मग हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच उरतो, नाही का? आपण जी कर्म करतो, मग ती चांगली असोत किंवा वाईट, त्याची जाणीव आपल्या आजच्या आणि उद्याच्या वास्तवाला नक्की कसा आकार देत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.